नमस्कार सर्वांना. मंडळी, आम्ही सध्या काय करतो, या सिरीजमधून आपण दर आठवड्याला एका मैत्रिणीला भेटत असतो आणि तिच्या व्यवसायाची ओळख करून घेत असतो. आजही आपण अशाच एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत आणि तिच्या व्यवसायाची ओळख, व्यवसायाची माहिती करून घेणार आहोत. पण आज आपण ज्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहोत ना, ती मैत्रिणीबरोबर तिचे मिस्टर सुद्धा तिच्या साथीला तिच्या व्यवसायामध्ये मदत करायला तयार म्हणजे बरोबर असतात. तर त्यानिमित्त आणि दुसरं म्हणजे त्यांच्या गावची लोक आणि त्यांचा समाज परिवार सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. काय असतं ना, नोकरीच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरामध्ये जातो आणि त्या शहरामध्ये गेल्यानंतर जर समजा आपल्याला आपल्या गावच्या भाज्या किंवा आपल्या गावचे मसाले जर तिथे उपलब्ध झाले ना, तर तो आनंद, ते सुख, ते सांगता येण्यासारखं नसतं. खूप खूप आनंद होतो आपल्या गावच्या भाज्या, आपल्या गावचे मसाले, आपल्या गावचं प्रॉडक्ट आपल्याला त्या शहरात जर मिळायला लागलं तर. आणि असंच खानदेशी परिवारालाच आपण आज भेटायला जाणार आहोत. तर चला. नमस्कार ताई. तुम्ही किती वर्ष घेताय इथे भाजी? इथे आम्ही आता 3-4 वर्ष झाले भाजी घेतो. इथेच जवळच राहता ना? हो. मी पण म्हणजे हे खानदेशचं शॉप आहे, खानदेश मार्ट. तर तुम्ही पण खानदेशी आहात? आम्ही पण खानदेशी आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडच्या भाज्या, सगळं प्रॉडक्ट जे लागतं ते तुम्हाला जवळच्या जवळ इथे मिळतं एकदम. त्याच्यामुळे तुम्ही एकदम खुश झाला. आपल्या जवळच खानदेशचा माल आहे, आपल्या गावाकडचा पूर्ण मिळतो. म्हणजे पूर्ण मिळतो आणि तुम्हाला म्हणजे बाहेर जायचीच गरज लागत नाही. सगळं इथेच मिळतं आणि एकदम छान क्वालिटी वगैरे सगळं. प्राइस वगैरे, रेट वगैरे कसे ते पण रिझनेबल आहेत? ते पण बरोबर आहे. म्हणजे एकदम तुम्ही, आणि भाजी चांगली फ्रेश असते. हा, तुम्ही पण ह्या शॉप मध्ये किती वर्ष येते? आम्ही दुकान म्हणजे त्यांनी उघडलं तेव्हापासून येतो. तुम्ही पण खानदेशचेच आहात का? हो, आम्ही खानदेशच्या भुसावळचे आहे. अच्छा. आणि भाजीचं क्वालिटी वगैरे एकदम छान. आणि मग तुम्ही खानदेशचे आहे त्यामुळे तुमच्या तिकडचं प्रॉडक्ट सगळं तुम्हाला इथे जवळच्या जवळ मिळतंय. त्यामुळे एकदम खुश. म्हणजे बाहेर कुठे जावं लागतच नाही. आणि म्हणजे क्वालिटी भाजीची वगैरे चांगली असते आणि सकाळी भाजी लवकर आली की तुम्हाला पण येतं ना? अच्छा. आणि इकडे अजून पण प्रॉडक्ट आहेत त्यांचे मसाल्याचे वगैरे, ते पण तुम्ही घेता का? हो, मसाला पण घेतो. अच्छा. लाल भाजीचा मसाला घेतो. हो का? नमस्कार ताई. हा, तुम्ही किती वर्ष म्हणजे इथे भाजी घेताय? भाजी किंवा प्रॉडक्ट इथे आतमध्ये बरंच काय काय आहे? जेव्हापासून दुकान. अच्छा, म्हणजे दुकान. हो का? तेव्हापासून. तुम्ही पण खानदेशी आहात? हो. हा, म्हणजे खानदेशी जे आहेत त्यांचा खूपच सोय झालेली दिसते. बरोबर आहे ना. आपल्या गावातली जर असेल तर ते जास्त आपल्याला पण आनंद होतो. खरी आहे गोष्ट ही. आणि एक गोष्ट म्हणजे अशी घेतलीच जात नाही, गावाकडच्या सगळ्या गोष्टी मिळतात. हा, गावाकडच्या सगळ्या गोष्टी मिळतात, मग त्याच्यात आणखीनच आनंद. हा ना, कारण हे पुणे आहे त्याच्यामुळे सगळंच इथे म्हणजे ठेवणारे ठेवतात, पण आपले गाववाले असतील तर त्यांना जास्त माहिती असते काय लागतं आपल्या माणसांना ते. आणि चांगलं सगळं म्हणजे फळं वगैरे सगळे चांगल्या क्वालिटीचं आणि रेट वगैरे सगळे रिझनेबल असतात. पण मग हे बाकी तुम्हाला अनुभव कसा आला? म्हणजे आता ते तुमचे गाववालेच आहेत म्हणायला काय हरकत नाही, है ना? म्हणजे गावाकडचीच ओळख आहे का इथे येऊन आपलं खानदेशचं दुकान आहे म्हणून तुम्ही येता? ऍक्च्युली लांबची ओळख होती, पण नंतर इकडे आल्यावरती कळालं की दुकान आहे इकडे, म्हणून मग इकडेच येतो. हा, म्हणजे आपलं खानदेशचं मार्ट झालंय तर चला, सहज येते. बरोबर आहे. पण म्हणजे बाकी यांचं म्हणजे सर्व्हिस पण, बोलणं मेन म्हणजे बोलणं असतं ना. हा, ते कसं आता ते तुमचे गाववाले म्हटल्यानंतर तुमच्या आपल्या भाषेमध्ये समोरची व्यक्ती बोलली तर अजून आणखीन आनंद होतो, नाही का? हा, त्याच्यामुळे हे छानच आहे सगळं. खुश एकदम. म्हणजे बाहेर तुम्हाला भाजी वगैरे काय घ्यायला जायची गरज लागत नाही. सगळं इथंच मिळतं. हा, कारण मी बघते तर पापड वगैरे पण दिसत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला गरजच नाही. कारण बाहेर गावाकडचा मसाला म्हणा, पापड म्हणा, का कोरडे जे आपल्या उन्हाळ्याचे जे वस्तू मिळतात, कुरडई, पापड, भिपरे, सगळं मिळतं इकडे. अच्छा, कुरड्या, पापड. आणि गावाकडच्या भाज्या इकडे शक्यतो मिळतच नाही, त्या पण इकडे सहजासहजी मिळून जातात.
हो का? हो 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 हो. बिबळ्यांचा घाटा पण मिळतो. हा, बिबळ्यांचा घाटा. हे काय असतं? अरे मी काय पापड्यांचा प्रकार आहे का? हा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावचे जे प्रॉडक्ट आहेत ते इथे मिळत हो. त्यामुळे हा आनंद वेगळा आहे. हो. हा, त्याच्यामुळे तुम्ही खुश एकदम. हा. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. माझं प्रीती कोल्हे. आणि तुमचं गाव कुठचे? गाव न्हावी. कुठे? न्हावी, फैजपूर जवळ न्हावी. अच्छा. आणि हे किती वर्ष झाली तुम्हाला शॉप चालू करून? शॉप चालू करून म्हणजे 1.5 वर्ष झालं असेल. हा. आणि घरनं केलं होतं मी थोडे दिवस. अच्छा, घरातून. घरातनं मग तिथं येत होते सर्व काही. हम्म. आणि इथे तुम्ही आलात ना पुण्यामध्ये, म्हणजे पिंपरी चिंचवड आपला जो एरिया आहे, तर ते किती वर्ष झाली? इथे येऊन 10-11 वर्ष झाले असतील. म्हणजे लग्न झाल्यापासून इथेच आहे. हा. आणि मग नंतर भाजीचा व्यवसाय सुरू केला. हो, नंतर. पण मग ते तुमच्या मनात का आलं असं भाजीचा व्यवसाय आपण सुरू करावा? का तुमच्या म्हणजे घरातून कोणी करणार आहे का फॅमिलीतलं, की त्यांचं आहे? आयडिया कशी मिळाली की आपण भाजीचा शॉप चालू करावा? कसं गावाकडे वांगी खूप फेमस आहे, मग इकडे मिळत नव्हती. बरोबर. मग माझे शेजारी वगैरे आजूबाजूला मिळायचे की मागव थोडं आम्ही घेतच जाऊ. मग त्यामुळे हा, तुम्ही म्हणाला तुमच्या घरून कोणी करणार होतं? नाही, घरनं तर तसं नाही, फक्त माझ्या मिस्टरांचा बिझनेस होता फ्रूटचा. हं, म्हणजे असं होलसेल स्टॉलवाल्यांना सप्लाय करत होते आधी ते. हं. मग ते असंच आयडिया आली की वांगी वगैरे हे केलं तर जातील म्हणजे, आणि आजूबाजूचे पण म्हणजे म्हणायचे की बाबाच्या इथं वांगी असतात ना, मग इथं आणली तर आम्ही घेत जाऊ, थोडी मागवली तर. म्हणजे तुम्हाला आयडिया आली. हा, idea जी मागणी झाली लोकांकडून, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली की आपण आता हे सुरू करायला पाहिजे. हो आणि ते पहिलं तुम्ही घरातून करत होता? हो, घरातनं करत होते आधी. अच्छा. पण मग हा जे आता भाज्या तुम्ही तिकडच्या खानदेशी वगैरे हे हा, जे आता बोलतायत ग्राहक ना सगळे, हम्म. तर मग तुम्ही तिकडून आणता? कुठून आणता? हे बघा, मस्कावत, सावदा, ऐनपूर, निंभोरा, खिरडी असं जवळचे जे गाव आहेत ना, म्हणजे शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट मागवतो आम्ही. ते देवाची हे किंवा जळगावचेच आहे म्हणजे हो, जळगावचेच आहेत सर्व, खानदेशातलेच आहेत. फैजपूर झालं, असं बामणोद झालं, असं सर्व ठिकाणी मागवतो. म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही मागवता? हो, घेतो, म्हणजे त्यांच्याकडनं बाबा मोजून घेतात, ते काढून ठेवतात सांगितलं की. म्हणजे पाठवून देतात ना? पण हो, काढून देतात. पण मग हा माल, फ्रेश माल कधी येतो? फ्रेश माल बघा रविवार आणि गुरुवार. रविवार आणि गुरुवार. हा, आणि जेव्हा वांग्यांचं सीझन असतं तेव्हा 2 दिवसानंतर. आणि जेव्हा कस्टमरला म्हणजे पार्ट्या वगैरे असतात ना, मग पाहिजे असेल तेव्हा मागवतो त्यांच्या ह्याच्यानुसार, मागण्यानुसार. पण मग तो माल कधी येतो? गुरुवार सकाळी, म्हणजे ट्रॅव्हल्स किंवा लेट असेल तर 7:30-8 पर्यंत येऊन जातो सकाळी. आणि मग त्याच्यानंतर गिराईक? हो, गिराईक आधीच आलेले असतात म्हणजे. हो का? हो, म्हणजे लाईन लागलेली असते आधीच. मस्तच ना, खरंच छान. आणि भाज्यांचे रेट वगैरे मग तुम्हाला तिथून ते होलसेलचे रेट पडत असतील ना? हो. आणि भाजीच्या व्यवसायामध्ये मार्जिन चांगलं आहे. हो, माहिती आहे आम्हाला, म्हणजे मार्जिन खूप चांगलं आहे त्याचं. ट्रान्सपोर्टचा वगैरे खर्च तुम्हाला लागतो? हो, ट्रान्सपोर्टचा लागतो. ते तिकडून मागवायचं म्हटल्यानंतर. हो. पण गिराईक पण चांगलंच सांगतायत की त्यांना रिझनेबल रेट आहे म्हणून. हो. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की आपण हा व्यवसाय सुरू करावा आणि सुरू केला. आता ऍक्च्युली तुमच्या दुकानात ना मसाल्यांची पाकिटे ही तुमच्या गावची आहेत? हो, गावचे म्हणजे कसं भुसावळ, जळगाव जिथले फेमस आहेत ना, तिथले आहेत सर्व. इथे आहेत ना ती? आणि इथे वरती मला पापड वगैरे पण दिसतायत, कुरडे पापड. हे सगळं तुम्ही तिकडूनच? हो, गावाकडनंच मागवते हे पण. म्हणजे वाळवणाचे सर्व मागवतो इथं, आणि ओली बिबडी वगैरे ती इथंच करतो आम्ही. तुम्ही करता इथे? हा, इथे करतो. म्हणजे तुम्ही स्वतः बनवून त्याला घाटा बनवून थापतो इथं आणि टेरेस वरती वाळत टाकतो. अच्छा, म्हणजे तुमचं स्वतःची आहेत ते? काही इथं प्रोडक्ट स्वतःचे आहेत? हो, काही प्रोडक्ट स्वतःचे आहेत. पण आता तुम्हाला 1.5 वर्ष म्हणजे कमी झाले, तरी पण 1.5 वर्षात अनुभव काय आला? म्हणजे कोरोनाच्या नंतर सुरू केला का तुम्ही? हो, कोरोनाच्या नंतर. असं. पण ह्या 1.5 वर्षात अनुभव काय आला तुम्हाला? म्हणजे बाबा आपण सुरू केला, तुमची गर्दी तर खूप असते शॉपमध्ये, मी आल्याबरोबर बघितले. आणि तुम्ही तर सांगताय ज्या वेळेला भाजी येते त्यावेळेला लोक येतात, रांग असते. आणि आपल्या एरियामध्ये खानदेशी परिवार खूप आहे. हो, खानदेशी परिवार खूप आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. चांगलं. पण मग तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे काय सांगाल तुम्ही मला? बाबा मी केलं तर म्हणजे चांगलंच आहे हे आम्हालाही दिसतंय की तुमचा डिसिजन योग्य होता.
हो योग्यच आहे डिश. म्हणजे प्रॉफिट आहेच त्याला हा ना? आणि सर्व मग म्हणतात की तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे खानदेशी भाज्या मिळतात तिथं, ज्या गावाकडे पण नाही मिळत ते इकडे तुम्ही आणून देतात. म्हणजे जसं काही काही भाज्या असतात, बस चवडीच्या डिऱ्या असतात, असं तो रोट्याची भाजी असते, आंबाडीची भाजी असते, हे सर्व इथं देतो म्हणजे आम्ही त्यांना. पालेभाज्या पण येतात? हो पालेभाज्या पण येतो तिकडनं गावाकडनं. अच्छा. तर ते व्यवस्थित म्हणजे हे करून देतात, पॅक करून देतात, ते व्यवस्थित येतात, खराब नाही होत. असं पण मग त्याच्यातून आता बऱ्याच जणांचं ना असं पण मागे आम्हीच एक व्हिडिओ घेतला होता की ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांना साफ करून जर मिळालं, पुण्यात आहे मात्र हो हो पुण्यात मी बघितलंय की भाजीची जी स्टॉल आहेत ना त्याच्यामध्ये साफ केलेलं म्हणजे तयार पाकिट पण त्यांनी ठेवलेलं हो आहे ठेवलेले की भाजी साफ केलेली ती जी असेल ती मिरची त्याच्यामध्ये कढीपत्ता असं. मग हे असं पण तुम्हाला वाटलं का कधी की बाबा आपण असं पण करून द्यावं असं? नाही करायचं आहे अजून पुढे, पण आता अजून सुरुवात आहे. मग थोड्या दिवसांनी म्हणजे चवळीचे दाणे वगैरे सोलून देतो आम्ही केव्हा केव्हा. असं म्हणजे पाकिट म्हणजे गिरायकांनी सांगितल्यानंतर हो त्यांच्या ह्याच्यानुसार असं हवंय सोलून तर द्या. हा आणि आपण म्हणजे असं पाकिट ठेवलेलं नाही तुम्ही? पॅकेट पण ठेवतो केव्हा केव्हा. ठेवता? हा पॅकेट पण असतात त्याचे. आणि लसूण वगैरेची ती सुद्धा आपण सोलून हो बाहेर लसूण वगैरे पण सोलून ठेवतो. आणि इकडे अजून म्हणजे सर्व शेतकरी वर्ग आहे तर ते विकत दोनच करून देतात. नाही आणि जे आमच्या गावाकडे भाकरी वगैरे बनवतो ना कण्याची उडीद आणि ज्वारी ते पण ते दळून घेतात, ते दळून पॅकिंग करून असं म्हणजे इथे ते पीठ पण मिळतं तुम्ही सांगितलं की असं. पण आता तुम्ही कशा तुम्ही गृहिणी आहात पण ज्या जॉब करणाऱ्या आहेत ना त्यांना भाजी साफ करायला मग बाईला सांगावं लागतं कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. अजून कसे गिरायक आले नाही. हा म्हणजे आहे पण ऍक्च्युली इथे नाहीये ते पुण्यात मात्र ठेवतात. पुण्यात ठेवतात. 1-2 जणांनी केलं होतं तिच्याकडनं तसं निवडून घेऊन गेलेले होते. करायला काय हरकत नाही कारण वरती त्यांचे सर्व्हिस चार्ज लागतातच त्यांची साफ करायचे. कारण आपण बाईला जरी घरात सांगितलं साफ करायला तरी ती घेणारच ना. त्याच्यामुळे जर आपल्याला असं मिळालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाज्या गावाकडच्या मिळतात आहे ना हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे न निवडलेलं जरी असलं तरी ते चालतंय. एक पोकळा म्हणून भाजी आहे ती संपून गेलेली असते कारण ती आली ना ती गावाकडची भाजी आली म्हणजे मला शिल्लक राहत नाही. म्हणजे काय नक्की आहे शिल्लकच राहत नाही आल्याच संपून जाते. मेन म्हणजे रानभाज्या आपल्या ज्या आहेत ना म्हणजे त्या कुठल्या का असे ना खानदेशच्या असू दे कोकणातल्या असू देत नाही ह्या आपल्याला मिळत नाही आणि त्या मिळाला तर तो आनंद काय वेगळाच असतो. आणि लेडीज म्हटलं ना तर पालेभाजी म्हटलं की लेडीज सोन्यासारखा घेतात. सोन्याला विचार करतील की रेट बघून पण पालेभाजीवर तुटून पडतात आणि ती फ्रेश असेल तर आपलं मन राहत नाही की पटकन ते खरेदी करावं. ही 2 मुलं इथे खेळताय तुमची? हो माझीच आहे. 2 ते त्यांना शाळेत जातात? हो शाळेमध्ये जातात. कितवीला? LKG ला. आता शाळा सुरू झाली? हो आता स्कूल चालू झाली. पण मग ते कसं काय ऍडजस्ट करता कारण त्यांना शाळेचं टायमिंग तुमच्या शॉपचं टायमिंग दोघंही तुम्ही इथे असता? हो मी सकाळी सर्व आवरून म्हणजे त्यांना स्कूलमध्ये सोडते आणि नंतर मग इथे येते 9 वाजेला. हो ना कारण खरंच आहे ते मोठी होईपर्यंत थोडासा त्रासदायक होणार. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. माझं राकेश कोल्हे. आणि तुम्ही आता तुमच्या मिसेस कडूनच ऐकलं. अच्छा. हा की तुमचा फ्रूटचा व्यवसाय होता पहिला ना? हो माझा होलसेल मध्ये फ्रूट आणि आमच्या गावाकडची जे केळी वगैरे असतात ना बनाना त्याला पुरवायचे. हो रिटेलर शॉपवाल्यांना पुरवायचो. पण मग आता तुमचं ह्या शॉप मध्ये सगळं एकत्र केलं की ते वेगळं तुमचं काम चालू? ते सकाळी ते चालू असतं माझं आणि शिवाय मग दिवसभर ते कसं सकाळी मॉर्निंगला टाकून दिलं सगळ्यांना की मग दिवसभर मोकळा राहतो. मग त्याच्यामुळे मग हे चालू केलंय आता. आणि इथे तुम्हाला येऊन किती वर्ष झाली? पुण्यामध्ये तर मला साधारण 17-18 वर्ष झाली. अगोदर जॉब करायचो पण मग जॉब नंतर आता एक 5-6 वर्षापासून मी असं बिझनेस हेच चालू करलाय. जॉब का सोडला तुम्ही? जॉब ऍक्च्युली जॉब करायचो पण मग जॉब मध्ये कसं 12 तास ड्युटी करा आणि परत ड्युटी याच्यावरती आहे कसं स्वतः आपण आपल्या याच्यानुसार करायचं म्हणजे स्वतः आपण मालक आपल्या याचे या दृष्टीनं मग धंदा याच्यातच घुसलो.
पण मग तुमच्या फॅमिलीमध्ये व्यवसाय होता का? म्हणजे फॅमिलीत व्यवसाय करणार कोण की तुम्हीच पहिले आहात? नाही, व्यवसाय करणारं तर कोणीच नव्हतं. नाही म्हणजे तुम्हाला ही आवड अगोदरच होती, तुम्ही जॉब सोडला ना त्याच्यामुळे? हो, जॉब म्हणजे आवड असं इकडल्या तिकडनं बघून असं हे कळलं होतं. म्हणजे एक मी बघितलं होतं की आपण एवढ्या लांब आलेलो आहोत आणि एवढं इकडे आपल्या गावाकडच्या भाज्या वगैरे जे काय असतं सगळं ते इकडे मिळत नाही. मग ते एक डोक्यामध्ये आलं की बुवा आपण जर हे सुरू केलं की सगळं पूर्ण जेवण तीन आपले जळगाव धुळे जिल्हा वगैरे असतं ना, जे जे फेमस असतं गावातलं ते सगळं जमा करून एकत्र एका ठिकाणी जर आपण विकायला इथं सेल करायला ठेवलं तर ते बुवा जाऊ शकतं, चांगला स्कोप मिळू शकतो त्याला. मग असं एक डोक्यामध्ये आलं होतं आणि मग त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळालाय आणि चांगला मिळतोय आता. म्हणजे लोक पण म्हणजे खुश आहे, सगळे कस्टमर पण, सगळ्या जळगावची आपल्या गावाकडची किंवा सगळीकडचं आपल्याला एका ठिकाणी ते पण पुण्यामध्ये मिळत आहे आणि ते पण वाजवी दरामध्ये, जास्त रेट पण नाही आपले जे आहे ट्रान्सपोर्टचं वगैरे तेवढं एक्स्ट्रा पकडलं जातं. मराठी माणूस व्यवसायाकडे जरा मागेच आहे आता, मराठी माणूस पुढे पडतोय, पण तुम्हाला दोन्हीचा अनुभव आहे. बरोबर. हो जॉब पण केला, हो त्यानंतर आता तुम्ही व्यवसाय करताय. पण कसं आहे माहितीये का, जॉब आपण एक ठराविक टायमिंग असतं, आपण ऑफिसला म्हणजे कंपनी किंवा जातो, काम करतो, येतो, काही ठराविक सुट्ट्या आपल्याला असतात त्या मिळतात, म्हणजे आपल्या पगारावर परिणाम होत नाही आणि पगार मिळतो. बरोबर. ते व्यवसाय म्हटलं की कष्ट करा. हो, मालक ही आपल्याला पदवी छान असते, पण त्याच्यामध्ये कष्ट खूप असतात. स्वतः पूर्ण कष्ट केले तरच तुमचं प्रॉफिट आहे. तुम्ही शांत बसलात तर काही नाही. म्हणजे तर आहेच. खूप आहे व्यवसाय. बरोबर. आणि आपण आपल्या कधी असं वाटलं नाही का की अरे आपली ती नोकरी आपली बरी होती, आपली गेलो आलो, असं वाटलं का कधी की नाही करतोय तेच योग्य आहे? कधीच नाही वाटलं असं उलट छान वाटलं की म्हणजे आपण मेहनत करतो पण स्वतः आपल्यासाठी करतो, त्यामुळे काही वाटत नाही आपल्याला. म्हणजे किती उलट अजून जो म्हणजे काम करायचा स्फूर्त वाढते उलट. म्हणजे व्यवसायच तुम्हाला आवडला? हो, खूप. भले कष्ट करायला लागले तरी हो, चालेल. कष्ट करायला आपल्यासाठीच करतो आपण कष्ट आणि त्याचा बेनिफिट आपल्यालाच होतोय. आता आम्हाला आम्ही गिराईक म्हणजे आम्ही काय हा व्यवसाय केला नाही, पण आम्हाला माहितीये की भाजीमध्ये मार्जिन चांगलं आहे. हो, फळांमध्ये पण मार्जिन चांगलं आहे का? आहे, फळांमध्ये पण मार्जिन चांगलं आहे. मार्जिन वगैरे आहे चांगलं. फक्त हे कसं भाजीपाल्याचं वगैरे कसं एक प्रकार आपण म्हणतो नासका धंदा त्या टाईप, म्हणजे आलं की ते एका दिवसामध्ये सेल व्हायला पाहिजे, नाही तर दुसऱ्या दिवशी ते वेस्ट जातं डायरेक्ट सगळं, म्हणजे कोणी घेत नाही ते. असं आहे आम्ही अशी पॉलिसी केली आहे त्यासाठी की आमचा जो एक कस्टमरांचा एक ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यावरती अगोदरच्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर जे काही आपलं मटेरियल येणार आहे सगळं गावाकडनं ते रेट सकट सर्व लिस्ट टाकलेली असते. म्हणजे जे मिरच्या ह्या रेट आहे, वांगे हा जे काय असेल समथिंग ते रेट सगळं टाकलेलं असतं, म्हणजे सगळ्यांसाठी एक सारखं. म्हणून कस्टमरला पण माहिती होतं काय काय रेट आहे आणि त्यांनाही माहित असतं गावाकडे काय रेट चालू आहे. गावाकडनं 10-5 रुपये आपण एक्स्ट्रा घेतो इकडे, समजा ट्रान्सपोर्ट वगैरे आपल्याला एक्स्ट्रा लागतं त्या हिशोबानं. त्याच्यामुळे आपलं जे काय ते रेट सगळं पारदर्शी आहे. म्हणजे असं एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं असं नाही आहे, जे आहे ते सगळ्यांना सेम करतो. बरोबर, ते पाहिजे. आणि आता मी गिरायकांकडनं पण ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या गावची भाजी मिळते, प्रॉडक्ट मिळते, याच्यात आम्ही खुश आहोत. बरोबर. म्हणजे ते नीट केलेलं असेल तरी चाललं आणि ते करू, पण आम्हाला आमच्या गावचं मिळतंय. बरोबर. आता ही तुमची जॉईंट फॅमिली आहे का? हो. म्हणजे तुमचे आई वडील वगैरे? नाही, आई आहे, वडील नाही. माझे 2 मुलं आहे, ट्विन्स मुलं आहे आणि माझी मिसेस आणि मी आणि आई असते. मोठा भाऊ वगैरे बाजूलाच असतो, मोठा भाऊ पण असतो, तो आहे बाजूलाच राहायला असतो तो पण. हो, कारण तुमची 2 लहान मुलं आहेत ना, त्यामुळे त्यांना सांभाळून ते आहे, थोडा त्रास आहे तो. हो, बरोबर. ती खूप आहे. हो, त्याच्यामुळे हे कसं काय हँडल करता हे खरंच? ऍक्च्युली कसं गावाकडनं म्हणजे माझा साला आणि माझे सासरे ते आहेत ना, ते तिकडनं ते स्वतः पण शेतीमध्ये स्वतः लावतात काही आणि ते तिकडनं पाठवतात सगळं. ते पाठवणारे आहे म्हणून हे सगळं आपलं मॅनेज होऊ शकतंय. ते आहे, नाही तर मग तिकडनं एक पाठवणारा पाहिजे आणि सर्व गॅरंटीचा पाहिजे मेन म्हणजे. मग ते सगळं आमचं जोडून आलंय सगळं, त्याच्यामुळे व्यवस्थित चालू आहे. पण म्हणजे ह्याच्यात विश्वासू माणसं लागतात. हो, बरोबर. विश्वासू म्हणजे घरचाच माणूस पाहिजे. चांगलंच आहे. बरोबर. आणि ते तुम्हाला म्हणजे मिळालंय असं मिळत नाही शक्यतो. बरोबर. हो, चांगलंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त सोयीस्कर पडतंय सगळं. बरोबर. इथे ना मला मसाले आहेत नाही? हो, हा आपला मसाला आहे, आपलं प्रोडक्ट आहे हे खानदेशी चवीचा मसाला आहे, म्हणजे रेडी टू कुक.
तेलामध्ये फ्राय केलेला असतो डायरेक्ट. हा कशासाठी वापरतो? हा कुठलीही लाल भाजी, शेव भाजी करा, व्हेज नॉन व्हेज काही करू शकता याच्याने. आपण कुठलीही भाजी करू शकतात आणि एका मिनिटामध्ये भाजी तयार. फक्त पाणी टाकायचं, जी भाजी टाकायची ती भाजी टाकायची, भाजी रेडी टू कुक. रस्सा भाजी. आणि हे आपलं मेन खानदेशी फेमस आहे, बिबडे म्हणतात त्याला. हे खूप चालतात. म्हणजे याला करायसाठी आहे ना खूप म्हणजे टाइम आणि हे घ्यावा लागतो. तो आजकाल इथं मिळत नाही. ते पुण्यामध्ये आपण इथं हे गहू, ज्वारी, तांदूळ असं मिक्स असतं सगळं. हा, हे खिशी घालून असं काही केलेलं असतं सगळं. घाटा म्हणतात त्याला. घाट्यापासून हे केलेलं असतं. याच्यात प्रकार आहे भरपूर. पापडांचाच प्रकार आहे. नाही, हे असे थापलेले असतात. असे थापलेले असतात. आणि म्हणजे याच्यात बरेच प्रकार आहे. आता हे गहू ज्वारीचे आहे, मक्याचे असतात, तांदळाचे असतात. हे ज्वारीचे आहे, ज्वारीचे खिशीचे पापड आहे. असे बरेच प्रकार असतात हे. हा, आणि हे आपल्या गव्हाच्या चिकाचे पापड आहे. हा, हे दुसरे नाचणीचे पापड आहे. चिकाचे पापड, कुरडया आणि पापड ते सोबत असताना तेलात फ्राय करतात ते. आणि हे नाचणीचे पापड, ह्या कुरडया आपल्या ह्या पण खूप म्हणजे चांगल्या असतात. पूर्ण प्रॉपर गव्हाच्या चिकाच्या केलेल्या असतात कुरडया. आणि आता ताई मगाशी बोलताना बोलल्या की त्या काही प्रॉडक्ट म्हणजे ते त्या स्वतः पण करतात. हे आपलं स्वतः होममेड केलेलं आहे. सगळे पापड बिबडे आहे ना गावाला आई बनवते. त्यांनी बनवलेलं आहे आईने सगळं. इथे पण बनवतात. आणि सगळ्यात जास्त मागणी म्हणजे हा एक आयटम आहे आपला, चिकनीचे पानं म्हणतात त्याला. हे म्हणजे कसलं असतं? हे चिकनी एक असं जशी आपली बाजरी असते त्या प्रकारे आमच्या खानदेशामध्ये एक चिकनी म्हणून असतं, काळी चिकनी. त्याचे हे पानं बनवतात. म्हणजे हे धान्य आहे. हे खूप नाचणी नाही, हे चिकणी म्हणतात. काळा कलर आहे का त्याचा? हे फक्त आमच्या तिकडच्या जळगाव खानदेशी लोकांनाच माहिती आहे. इकडे काहीच माहिती नाही. आणि याची टेस्ट म्हणजे असं जाड होतो. एक तर तेलामध्ये ऑइल मध्ये फ्राय पण करून खातात किंवा भाजून पण खूप छान होतो आणि फुलतो. हा खूप छान टेस्ट आहे याची. डायबिटीस हे काय पथ्याचं आहे का? म्हणजे असं हे आजारासाठी हे चांगलं आहे वगैरे? नाही, तसं तर नाही, पण पौष्टिकच आहे हे सगळं. जसं आपले बाजरी, ज्वारी जसं असतं त्यातलाच हा एक आयटम आहे नाचणी, आपला चिकनी म्हणून. पहिल्यांदाच. हो, बरोबर. आणि तो काळा आहे. हो, काळी चिकणी असते ती. ही खूप चालते. म्हणजे ही जास्त करून कोणी करत नाही किंवा येत नाही बनवता. त्याच्यामुळे याला चांगली मागणी, खानदेशी लोकांचीच मागणी आहे. त्यांना माहिती आहे ते. हे करोडे म्हणून म्हणतात त्याला, मिक्स डाळीचे करोडे. हे वाळवंचाच प्रकार आहे. आणि हे बाजरीचे खारोडे, हे पण चांगले जातात. आमच्याकडे जे सांडगे म्हणतात हा प्रकार, त्याला हे आमच्याकडे करोडे म्हणतात. आणि हे ऍक्च्युली म्हणजे सर्व गावरान डाळीच्या बनवलेले आहेत. सर्व गावरान डाळी मिक्स. आणि हे बाजरीचे खारोडे. हे मिक्स डाळी सर्व. हो, भाजी बनवतात त्याची. हो, सांडगेचाच प्रकार आहे. हो. आणि बाकी हे दुसरे काही स्नॅक्सचे आयटम असतात आपल्याकडे. हे बघा, हे जसे आमच्या गावाकडे हे चालतात गोड शेव, हे खूप चांगले आहे. तिकडची फेमस आहे. म्हणजे ती टेस्ट आणि इकडच्यांची टेस्ट खूप टेस्ट मध्ये फरक जाणवेल. याच्यामध्ये आम्हाला फसायला होता. हो, आहे माहिती. आमच्याकडे जो मालवणी खाजा मिळतो ना, तो जरा त्याच्यात गुळ असतो, त्याचा कलर वेगळा आहे. बरोबर. हो, ह्याचा लाल आहे. याचा लाल आहे. ते कळत नाही. आता तुम्ही एक याची टेस्ट करून बघ जा. याची टेस्ट खूपच छान आहे. अप्रतिम आहे. गोड शेव म्हणतात त्याला आमच्याकडे. आमचं पण गोडच असतं. हा, आता हे दुसरं एक मेथी पापड म्हणून आहे एक. आणि हे एक दुसरं एक, हे पण छान झालेले आहे. म्हणजे ऑइली नाही, काही नाही. आजकाल 50 रुपयाला रोस्टेड ज्वारी आणि रोस्टेड गहू. म्हणजे याला ऑइली म्हणून कुठलाच प्रकार नाही. रोस्ट केलेली आहे. म्हणजे जसे आपण लाह्या फोडतो ना, तसं हे ज्वारी आणि गहू फोडलेले आहे. हे आपले लाकडी घाण्याचे तेल आहे. आता आजकाल म्हणजे रिफाईंड वगैरे तेलापासून येतं ना, याला लाकडी घाण्याचे तेल आलंय. याला पण चांगली मागणी. आणि दुसरं हे करडई तेल आहे. करडईचं तेल आहे. नाही, तसं नाही. आमच्याकडे जास्त करून शेंगदाणा तेल वापरतात. पण आहे मग शेंगदाणा, करडई, सूर्यफूल. इथे पण आपले लाकडी घाणे आहेत. ऍक्च्युली हे इकडचेच तेल आहे. जे गॅरंटीच आहे ना, हे ते 1-2 आयटम आपले इकडचेच आहे. जे भरोशाचे आपल्याला की चांगली क्वालिटी देतात ते त्यांचं आहे. आणि हा एक आमच्याकडचा एक फेमस आयटम आहे. एक मिनिट, याला दराबा म्हणून म्हणतात. आमच्या गावाकडचा दराबा खूप फेमस आहे. हा बघा, हा दराबा. म्हणजे याला सोजी असते, आपली गव्हाची सोजी भाजून शुद्ध गावरान तुपामध्ये
तयार केलेला असतो हा. गोड आहे का हे? गोड असतो सोजीचा त्या टाईप मध्ये आहे, पण तो वेगळा आहे हा. याला म्हणजे सोजी गव्हाची सोजी करून तुपामध्ये त्याला भाजून पूर्ण हे रगडून वगैरे असं हे केलेलं असतं. पण मग ते म्हणजे लगेच खाण्यासाठी नाही, याला काहीच होत नाही. 2, 3, 5, 4, 5 महिने काहीच होत नाही. नाही म्हणजे आपण घरी नेलं की जसं डायरेक्ट खायचं. डायरेक्ट खायचं. जसं आणि आमचे विकास तूप म्हणून आहे. जसं ते तूप काहीतरी दिसतंय. हो, जसं आपल्या इकडे आमची सहकारी डेअरी आहे तिथं जळगावची विकास डेअरी म्हणून, त्यांचे हे तूप आहे गॅरंटीचे, जळगावच. ती पण खूप चांगलं आहे. म्हशीचं गाईचं दोघं येतात, गाईचं म्हशीचं दोघं येतात त्याच्यात. हे पण खूप छान रेट आहे. 720 रुपयाला 1 किलो. हा गाईचं तूप 1 किलोच आहे. गाईचं तूप आहे हा 660 रुपयाला आहे 1 किलो. आणि दुसरं एक चहा पावडर आमच्या तिकडे चालते एक नवरंग चहा. एकदम डार्क चहा असतो, म्हणजे याची टेस्ट पण खूप छान आहे. म्हणजे तिकडचे लोक जे नवरंग चहा असले तर इकडचे जरी स्वस्त असले तरी घेणार नाही, तरी त्याचा रेट तोच आहे सेम. इकडच्या रुबी आपले हे जे आहे ना रेड लेबल वगैरे त्या चहा सारखंच आहे. असं कोणतं प्रोडक्ट आहे की ह्याला आमच्या शॉप मध्ये खूप मागणी? हा, मग ते हे जे प्रोडक्ट आहे बघा, सगळ्यात जास्त आपले हे 2-3 प्रोडक्ट आहे. एक तर हा राज मसाला आहे. जसे आम्ही जळगाव मलकापूर साईडचे जे कस्टमर असतात ना, ते राज मसाला प्रेफर करतात. एक मिनिट, मलकापूर म्हणजे जळगाव मधलंच मलकापूर? नाही ते नाही. हो, जळगावचं मलकापूर साईड हा राज मसाला. आपला जळगाव गरम मसाला आणि जळगाव भुसावळ साईड यांना दीपक मसाला वापरतात. हे खूप चालतात. म्हणजे हे दुसरीकडे इथं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हो, दुसरीकडे इथं कुठंच मिळणार नाही ते. आणि यांच्या भाजीची टेस्ट म्हणजे खूप वेगळीच लागते. जसं विकास तूप पण खूप चालतं. नवरंग चहाला खूप मागणी आहे. म्हणजे आमची लोक ती खानदेशी लोक नवरंग, किरण चहा हेच घेणार. ते कागदी पानं आहे, केळीचे कागदी पानं असतात. आणि पानं म्हणजे ऍक्च्युली जसं आपण प्लेटी वगैरे धुवायला माणूस कंटाळा करतो, त्याच हिशोबाने आपण केळीचे ओरिजिनल पानं, केळीचे पत्रावड्यासारखं केळीचे ओरिजिनल पानं मिळत नाही कधी कधी. हे कागद पेपर वापरलेला असतो, पेपर वापरलेला असतो त्याला. आणि एक कोटिंग असतं त्याला केलं, त्याला लॅमिनेट सारखं एक केलेलं असतं त्या पेपरला. एक नाही साईज एवढी आहे त्याची अशी. म्हणजे 2 साईज मध्ये, छोटी साईज पण आहे, मोठी साईज पण आहे. अखंड पत्रावळी सारखं. कागदाचं आहे, पण मग ते काय म्हणतात त्याला, वॉटरप्रूफ कसं, म्हणजे त्याच्यावर समजा आपण भाज्या वगैरे नाही, त्याला एक लॅमिनेट केलेलं असतं. त्याच टाईप मध्ये एक लेअर केलेला असतो, एक प्लॅस्टिक टाईप मध्ये केलेलं असतं ते. एका पॅक मध्ये 100 असतात ते. 100. आणि त्याची प्राइस किती? ते 140 ला आहे. 100 नग असतात. त्याला पण मागणी आहे खूप. म्हणजे इमर्जन्सी कधी काही कोणाचं काही फंक्शन असलं, काही असलं ते बरं पडतं. म्हणजे प्लॅस्टिक सारखं नाहीये, म्हणजे ते पेपर ज्याच्या टाईप मध्ये आहे. आणि एक दुसरं म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं, आणि हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट पण आहे, आणि आमच्या गावाकडचे दुसरे ते त्यांचं पण आहे. म्हणजे 2 टाईप मध्ये आहे. हे कैरीचे गोड लोणचे, आमचे खानदेशी टिपिकल, म्हणजे वेगळं असतं. गोड, आंबट आणि तिखट या तिघांचं कॉम्बिनेशन असतं याच्यामध्ये. हे एक आहे आपलं स्वतः बनवलेलं, आणि हे एक दुसरं आमच्या खानदेशी झोपेबंधू म्हणून आहे, चांगले फेमस आहे. ते झोपेबंधूचं लोणचं आहे. ते पण चांगलं. तिन्ही टेस्ट आहे. हा, तिन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र केलेलं आहे आणि चांगली टेस्ट आहे. हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे, म्हणजे स्वतः बनवलेलं आहे. आणि हे झोपेबंधू यांचं आहे. दोन्ही पण चांगली मागणी, दोघी अर्धा किलो चांगली मागणी आहे. आणि ते टेस्ट आहे ना खूप छान आहे. आमच्या गावाकडे मेन मेनू म्हणजे जेवण वगैरे असलं पंगत, म्हणजे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी हे फेमस आहे. तर त्याच्यासाठी हा वांग्याच्या भाजीचा मसाला आहे त्यांचा, म्हणजे स्पेशल पंक्तीची भाजीचा मसाला म्हणतात. तो रेडी मसाला आहे डायरेक्ट. फक्त अद्रक लसूण टाकलं, वांग्यांमध्ये मसाला टाकला, भाजी पंक्तीची भाजी तयार होते डायरेक्ट. म्हणजे इझी आहे सगळं. असे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. इकडचे प्रॉडक्ट अजिबात नाही, खानदेशी सगळं खानदेशी आयटम आहे, सर्व खानदेशी आणि होममेड.
हे हा महत्वाचं आहे. आणि एक म्हणजे आपले कुटलेली खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी आपण स्वतः केलेली असते. जशी आपण चटणी करू शेंगदाणा लसूण चटणी घरची स्वतः केलेली आहे माझ्या मिसेसने. खलबत्त्यात कुटलेली शेंगदाणा चटणी. शेजारी ते हे बिस्किट आहे आणि एक आपले प्रॉपर गव्हाचे बिस्किट आहे. ते पण तिथे कणकेचे सगळं गावाकडचं कणकेचे बिस्किट आहे. हे साधे रेग्युलर मैदा नाही खाल्ला जात. हो त्यामुळे हे त्यांना पूर्ण ती 100% गव्हाचे बिस्किट आहे. बरोबर. आणि हे गावरान तुपातले पण करतो. जसं लहान मुलांना वगैरे खायचं झालं ते गावरान तुपातले हे हे नाचणीचे हे प्रॉपर गावरान देशी तुपामध्ये बनवलेले नाचणीचे आणि गव्हाचे असे 2 प्रकार आहे. आणि मोठ्यांना वगैरे पाहिजे असलं आपले साधे वनस्पती तुपात पण केलेले आहे म्हणजे याच्यात कॉस्ट थोडी कमी असते. मग ते पण आहे सकाळी जसं आपल्याला ब्रेकफास्ट मध्ये चहामध्ये वगैरे खायला छान आहे ते जे आहे की ते सगळे होममेड आहे. आणि एक आपले उडीद पापड असतात बघा आजकाल आपल्याला हो नाही हे आपण जसे आपल्या गावाकडचे बचत गट आहे महिलांचा एक बचत गट बनवून केलेला आहे खानदेशी जसं आजकाल आपल्याला उडीद पापड वगैरे सगळे मशीनवरती मिळतात. हे प्रॉपर हाताने लाटून केलेले आहे. आणि आपल्या 5-6 जणी बायकांचा एक बचत गट करून त्यांच्याकडून करून घेतो. म्हणजे गावचा बचत गट गावचं म्हणजे त्यांना पण एक रोजगार मिळतो त्यांना पण मिळतो. आणि गॅरंटी आहे आपल्याला किंवा आपल्या समोर बनवलेले असतात. हा हो मग असे बरेच काही बचत गटांचे प्रोडक्ट आहे. हे चकल्या वगैरे त्यांच्याकडून आपण करून घेतो. साबुदाणा बटाटा चकली झालं हो साबुदाणा बटाटा पापड आहे बघा इकडे ते पण असे त्यांच्याकडून करून शेवई आहे. काही प्रॉडक्ट तुमच्या बचत गटांमधलं हा काही आपण स्वतः करतो तसं केलेलं असतं. हो हे मिळत नाही हो मार्केट नाही मिळत. बरोबर हो आणि तुम्ही त्यांची क्वालिटी चांगली करून घेतो. हे समाजकार्य होते. हो हे मेन सगळ्यात आपलं खानदेशी फेमस म्हणजे केळी चिप्स बनाना चिप्स ती पण खूप यांना पण चांगली मागणी आहे. पण हे बनाना चिप्स तर केरळाची जास्त फेमस आहे. पण मग त्याच्यात आणि तुमच्या ह्याच्यामध्ये केरळामध्ये ऍक्च्युली ते फक्त त्यांचं एकाच टाईप मध्ये असतं कोकोनट ऑइल मध्ये केलेलं असतं. याच्यामध्ये बरेच फ्लेवर आहे पुदिना टोमॅटो मॅगी चीज पेरी पेरी मिरची लसूण मिरची काळी मिरी आणि सॉल्टेड आणि तिखट यांची पण टेस्ट छान असते. एक सांगा ना हे शॉप तुमचं स्वतःचं मालकीचं आहे का कसं? नाही हे रेंट नाही आपलं. Rent नाही. हो किती आहे म्हणजे भाडं? याला साधारण म्हणजे लाईट बिल वगैरे पकडून 10,000 पडतं. तुमचं लाईट तुम्हाला बिल ते आपल्याला द्यावं लागतं म्हणजे म्हणजे 9,000 भाडं 10,000 रुपये किती आहे? डिपॉझिट 30,000 दिलेलं आहे. 30,000 10,000 भाडे. हा म्हणजे तुमच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे प्रॉफिट होतं का म्हणजे होतं मग तेवढं मग तेच आहे जसं ऍक्च्युली मग ते करावं लागतं तसं मेंटेन करतोय. जसं सिजनेबल जे काही गावाकडनं जिकडे जिकडे तिकडनं फिरून सगळं जमा करून एकत्र आणतो. आपल्याकडे हाच प्रकार आहे की भाडी खूप आहे हो आणि त्यामुळे शॉप घेऊन परवडत नाही. ते अवघड होतं परवडत नाही. म्हणून जोडधंदे सगळे एक सर्व मिक्स केलेलं आहे मी. भाजीपाला पण फळं पण हे कडधान्य पण सगळे स्नॅकचे आयटम पण म्हणजे ऐका ना एक तुमच्याकडून मला आता हे तुमचं शॉप आहे पण आपण पिंपरी चिंचवड एरियामध्ये इतर ठिकाणी पण असेल मला माहिती नाही पण पिंपरी चिंचवड एरियामध्ये आठवडा बाजार होतो. हो प्रत्येक ठिकाणी प्राधिकरणाचा एक दिवस आहे आकुर्डीचा एक दिवस आहे वेगळा बरोबर हो चिंचवडचा वेगळा आहे. तिथे तुम्ही स्टॉल वगैरे लावता का? नाही कारण इथूनच आपल्याला जाता येत नाही ना. आता हे शॉप म्हटल्यावर इथंच थांबावं लागतं आणि आपण मला वाटतं ते स्टॉल नाही स्टॉल फ्री आहे फ्री थोडंफार घेतात ते काहीतरी मानधन. पण मग आता हे आपलं शॉप म्हटल्यावर हे कंटिन्यू आपल्याला ओपन ठेवावं लागतं मग टायमिंग नाही तेवढं. आता चिंचवडला जर तुम्ही ते स्टॉल लावला तुमची होईल खानदेशी तिथे आहेत आहे जवळ पडेल म्हणजे तुमचा कस्टमर आहे. आपल्या भविष्यात तसं करायचा विचार आहे. थोडस 1-2 आपल्याला एखादा माणूस थोडं हाताखाली घेऊन. तुमची मुलं लहान आहेत हो ना पण हा जसं किंवा आपल्या एरिया वाईज जसं सांगवी आपल्याकडे कात्रज हडपसर इकडनं लोक कस्टमर येतात घ्यायला म्हणजे त्यांनाही ते सोयीस्कर पडेल. हो नुकसान नाही होणार. बरोबर हो ना प्रॉफिट आहे ना तेवढं वाढेल ना आपले कस्टमर वाढेल सेल वाढेल. तुम्हाला माणूस गरज लागणार बरोबर हो आहे हा ना शॉप मध्ये पण हा बरोबर हेही चांगलं आहे. हो साधारण दादा बोला तुम्ही किती वर्ष येत आहे शॉप मध्ये? 1-1.5 वर्षापासून. हा म्हणजे शॉप हे चालू झाल्यापासून. तुम्ही पण तिकडचेच आहेत का खानदेश? हो जळगावचे. हा
काय दुकानाच्या बाबतीत काय सांगाल? म्हणजे बाबा हे दुकान इथे झालं आपल्या गावातले, म्हणजे आपल्या गावचे प्रॉडक्ट इथे सगळे मिळत आहेत. लेडीजचे तर आम्ही मतं घेतली, पण एक पुरुष, एक जेंट्स म्हणून तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता म्हणाला 1.5 वर्ष येतोय म्हणून, तर तुम्ही आणि शॉपला पण 1.5 वर्षच झाले, म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनचे कस्टमर. बरोबर. हा, मग ते पर्टिक्युलरली काय होतं ताई की वन स्टॉप आहे ना, आपल्याला सर्व मिळून जातं जे आपल्याला अवेलेबल होत नाही बाहेर. म्हणजे तुमच्या खांद्याचं. हा, आणि दादांचा असा विषय आहे की दादा कधी पण आपल्याला चांगलं म्हणजे हे नको घेऊ हे घे ते असे सजेस्ट म्हणजे करतात. सल्ला पण देतात. हा, सल्ला देतात की हा मसाला घ्या ते नको घेऊ असं. त्यामुळे आम्ही इथंच येतो. एकंदरीत अनुभव कसा आहे? अनुभव म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी स्टार द्यायचं झालं ना 10 पैकी 10 स्टार देणार साहेबांना. कारण तुमच्या गावातलं प्रॉडक्ट आपल्याला मिळतंय म्हटल्यानंतर. आणि एकूण एक प्रॉडक्ट मिळतं. तुम्ही बघा तिथं ते याची एक भाजी आहे, ती भाजी इथं पुण्यामध्ये कुठंच मिळत नाही, दादाकडे अवेलेबल असते. आपल्या गावची भाजी ही वेगळीच असते. हा. त्याच्यामुळे ती मिळाली. आणि मसाले सर्वात महत्वाचे. भाजी जरी मिळाली तरी मसाले नाही मिळत. बरं. मसाले पण तेवढेच महत्वाचे. कारण त्या भाजीमध्ये ते मसाले महत्वाचे आहेत ना मॅडम. भाजी जरी भेटली तरी मसाले नाही भेटत. आणि आपल्या माणसाला आपण सपोर्ट करणार नाही तर कोणाला करणार? बरोबर, एकदम राईट. आणि हे काय आहे? हे बघा, हे एक आपलं आता आपले खानदेशी लोक जे आहे, आमची एक हे येतं लेवा पाटीदार म्हणून एक आमची कास्ट आहे. त्याच्यामध्ये लग्नामध्ये हे जे तोरण टाटी म्हणतात त्याला, आता इकडे आता काही सगळे स्थायिक इकडे झाल्यानंतर लग्न इकडेच होतात. त्याच्यामुळे हा एक प्रथा आहे, एक तोरण टाटी लावायची, तर हे इकडे मिळत नाही. हे प्रॉपर आपल्या तुरखाटे असतात, त्यांची एक विणून एक असे आपले जशी सप्तमी अष्टमी नवमी त्याप्रमाणे ते खांब असतात. मग हे पण आपण इथं आणून देतो समजा कस्टमर, त्याच्यामुळे कस्टमर त्याच्यासाठी पण खुश आहे खूप. तिकडूनच मागवतात. हा, तुमची जाई नाही. आता बघा, या सरांच्या इथं समजा एक लग्न आता इथं पुण्यामध्ये लग्न होत आहे, त्यांना ही साठी समजा इथं पुण्यामध्ये अवेलेबल होती आहे, मग ते त्यांनाच विचारा तुम्ही. हा, काय म्हणजे आम्हाला तर नवीनच आहे. हा, एक प्रथा आहे आमची. आमच्या लग्नातली एक प्रथा आहे की मुलीच्या आणि मुलाच्या घरी जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा त्यांच्या घरात समोर जे आपलं भांगणाचं दार असतं तिथे ही लावली जाते. याला नारळाच्या वाट्या लावल्या जातात. आता त्याच्या मागचं शास्त्र माहिती नाहीये, पण आपल्याकडे बऱ्याच प्रथा असे की ज्या आपण फॉलो करतो पूर्वजांनी, त्याप्रमाणे त्याला लावल्या जातात. आणि त्यातल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर जातो तेव्हा तो त्यातला ती एक वाटीचा जो काही घड असतो लावलेला तो घरी त्याच्या घेऊन जातो. म्हणजे भाज्यांसोबत अशा पण टिपिकल आयटम आपण प्रोव्हाइड करतो, जे करून देतो लोकांना. आपल्याकडे जी कमन केली जाते केळीची आणि घड लागतो त्याला. बरोबर, तसं काहीतरी तसं काहीतरी असेल, सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी आहे प्रत्येकाचे. फक्त कदाचित तुम्ही केळीच्या घरी आणि खोबऱ्याच्या वाट्या पद्धती वेगळ्या आहेत. तसं मग ही जेव्हा तिथे लावलं त्याची पूजा वगैरे केली जाते ना. हो. म्हणजे मुहूर्त मुहूर्त असतो, याला मुहूर्त असतो. 6 महिना हे ठेवावं लागतं दारावर. असं. आणि मग 6 वर्ष नाही, 6 महिन्याने काढून टाकायचं. आणि मग आता आजच्या काळामध्ये इकडे तिकडे विसर्जन होत नाही, पण विसर्जन करायचं. विसर्जन करावं लागतं नदीमध्ये. चांगली माहिती मिळाली. हे सगळ्या एरियातल्या लोकांनी करावं, म्हणजे जसं तुमचं तर खानदेशी आहे, कोकणी. बरोबर. हे आपल्या गावातली जर आले तर त्यांना सपोर्ट पूर्ण देणं आवश्यक आहे. हो, हा देत नाही. बरोबर आहे. खानदेशी नाही, आहे आमच्या खानदेशी लोकांची एक युनिटी आणि आहे, सगळे एकजूट आहे आणि एकमेकांना हेल्प करतात, मदत करतात. मंडळ आहे आमचे जे. ही एकी तुमची आहे ना. बरोबर. ती नाही बघायला मिळाली मला. बरोबर. खानदेशी एकी खूप आहे. हो, खरं. आमचे ग्रुप पण आहेत, म्हणजे आमचा बहिणाबाई ग्रुप बहिणाबाई पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तिथून पण खूप लेडीज ऍक्च्युली तुमच्या ज्या अध्यक्षाची माझी मैत्रीण आहे. अच्छा. म्हणून जर आपण तिथे आहोत तर सगळ्यांनी मिळून त्याला सपोर्ट करायचं बरोबर. आहे. तुम्ही त्याला नाही, पण हे बघायला नाही मिळत, ते खानदेशी लोकांकडून बघायला मिळते. खरंच चांगलंय. छान दिली माहिती तुम्ही आणि खूप छान वाटलं. थँक्यू.